सर, येणारा जो काळ आहे तो पूर्णपणे एआयचा असेल असं सर्वत्र म्हटलं जातं व आज सर्व क्षेत्रात एआय पूर्णपणे कार्यरत होत आहे आणि इथून पुढे होईल देखील. तर फार्मसी क्षेत्रात एआयमुळे काय परिणाम होईल व त्यामुळे काय ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, चांगला प्रश्न आहे तुमचा. आता येत्या काळामध्ये फार्मसीवरती नाही इम्पॅक्ट होणार, उलट फार्मसीसाठी एआय हा वरदानच म्हणावं लागेल. कारण कसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एक असं सॉफ्टवेअर की जे बऱ्याच गोष्टींना वर्कआउटला कमी करणार आहे, जे ताणतणाव जो आहे तो कमी करणार आहे. आणि याच संदर्भात जर बघाल तर आमचा जो सिलेबस आहे हा सिलेबस सुद्धा ह्या वर्षापासून म्हणा किंवा पुढच्या वर्षापासून हा बदलण्याच्या मार्गावर आहे, ज्याच्यामध्ये आमच्या सिलेबसमध्येच आम्ही कोडिंग, वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सॉफ्टवेअर्स हे इन्कल्केट केलेले आहे. आता ज्यावेळेस तुम्ही म्हणा, जसं तुम्हाला मी हे बोललो की मेडिकल कोडिंग हा सुद्धा एक सॉफ्टवेअरचाच प्रकार आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथं तुम्हाला क्लिनिकल सास नावाचं एक आहे, क्लिनिकल स्टॅटिस्टिकल अनालिसिस, ज्याच्यामध्ये कोणती औषधे पेशंटने घ्यावी, कोणतं औषध कोणत्या औषधाबरोबर कॉम्बिनेशनमध्ये घ्यावं याचा पूर्ण डाटा अनालिसिस ते करून देतं. म्हणजे हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्या व्यतिरिक्त फार्माकोव्हिजिलन्स आहे, याचा सुद्धा डाटा आपल्याला एआय सारखाच आपल्याला यूज करावा लागतो. आणि त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण रिसर्च नावाकडे जाल तर रिसर्चमध्ये एवढ्या जर्नल्समध्ये, एवढ्या पब्लिकेशन्समध्ये डाटा शोधणं थोडं अवघड जातं. एआय त्याला मदत करतो, सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने करतो. म्हणजे एवढंच आहे की एआयच्या वापरामुळे फार्मसी क्षेत्र जे आता थोडं स्लो म्हणणार, तर ते एआयमुळे ते अजून फास्ट होईल. आणि कंटिन्युअसली जर बघाल तर फार्मा क्षेत्रामध्ये अपडेट्स रेग्युलरली चालूच आहे.